भाजप नेते किरीट सोमय्या आपण पाहिलं काही वेळापूर्वी सुनील राऊत आणि मुंबई पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। टेबलवर डमी असं मतदानाचं मशीनचं एक डमी बनवण्यात आलं होतं। त्याच्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे काही कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले, त्यांची चौकशी सुरू आहे आणि त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या इथे दाखल झाले। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहे। सर, नेमकं काय प्रकरण घडतंय? संजय राऊत, सुनील राऊत त्यांची आता उद्धव ठाकरेंनी परवा मानखुर्दचे 1 डझन ड्रग माफियांना पाठवलं मुलुंड बाकी ठिकाणी। आता इथे करप्ट प्रॅक्टिसेस म्हणतो, गैरकायदेशीर भ्रष्ट लोकांना गुमराह करायचे। ईव्हीएम मशीन बरा असं मतदान करा, ईव्हीएम मशीन आणून ठेवलं आणि काहीतरी पाकिटात द्यायचे आणि त्यामुळे जे अन्य मतदार होते इथले सुज्ञ त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं। त्यामुळे कांजूर पोलिसांनी सुनील राऊतचा राईट हँड आता 2 नकली सेनेच्या गुंड्यांना अटक केली आहे। हे करवणारे कोण, सुनील राऊत की संजय राऊत, ती चौकशी होऊन त्यांची अटक व्हायला हवी। मात्र संजय राऊत यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाच्या नियमावलीमध्ये हे सगळं बसतंय। 100 मीटरच्या बाहेर आपण हे टेबल, 300 मीटरच्या बाहेर आपण टेबल असं लावू शकतो आणि त्याच्यावर असं यापूर्वी एक पेपर असायचा, त्याच्यावर निशाण आणि पक्ष असं नावं दिलेलं एक पेपर असायचा काही वर्षापूर्वी। आता पण असं चालू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे। आता त्यांनी निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं, पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे संजय राऊतनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की निवडणूक आयोग तर भाजपचा निवडणूक आयोग आहे आणि पाकिटात बंद पाकिटात काय काय होतं। गेले अनेक वर्ष निवडणूक लढवते आपण, मात्र या वर्षी ईशान्य मुंबईची निवडणूक एवढी हाय व्होल्टेज ड्रामा झालाय। यापूर्वी 3दा पैसे सापडले अशी घटना घडल्या। त्याबरोबर नरेंद्र मोदींसारख्या मोठमोठे नेते या ईशान्य मुंबईत दाखल झाले आहे। काय वाटतं, एकंदरीतच काय वाटतंय तुम्हाला? ही संजय राऊतची भाषा आहे। जे पैसे पकडले गेले ते संजय राऊत आणि सुनील राऊतचे पकडले गेले। जे घाटकोपर मध्ये जो होल्डिंग दुर्घटना झाली तो सुनील राऊतचा पार्टनर उद्धव ठाकरेंनी सह्या केलेल्या त्या फायलीवर आणि जे माफिया गुंडे 1 डझन आणले त्यांनी आणले। मिहीर कोटेचा कार्यालयात 1,64,000 मिळाले अधिकृत पैसे, म्हणजे टरकली आहे ठाकरे सेनेच्या गुंडांची। त्यांना पराभव दिसत आहे। 2014, 19, 24 2 लाखहून अधिक मताधिक्य। नक्कीच आपण पाहिलं, आपल्यासोबत भाजप नेते किरीट सोमय्या होते। यांनी देखील सांगितलं आहे की हा जो ईशान्य मुंबईचा मतदारसंघ आहे इथून भाजपचा उमेदवार विजयी होईल, 2 ते 2.5 लाख मताधिक्याने निवडणूक होईल आणि संजय राऊत यांना पराभव दिसत असल्यामुळे या सगळ्या आरोपांचं ते आरोप करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।